यश याकडे आपण डोळेझाक करू शकत नाही। यश हे अनेक लोकांनी ज्यांनी आव्हान दिलेलं होतं त्यांच्या प्रश्नांचं उत्तर हे जनतेने दिलेलं आहे आणि मला असं वाटतं त्या त्यांनी असंही आव्हान दिलं होतं की काही जण इथे नसतील तर मिशी काढून देईन, तर दुसरीकडे काही जण म्हटले होते की 18च्या वर जर महाविकास आघाडीचे उमेदवार आले तर राजकारणातनं संन्यास घेऊ, याला कसं उत्तर देणार? आता मला असं वाटतं ज्यांनी आव्हानं दिली आहेत त्यांनी ते करून दाखवण्याची गरज आहे। त्याच्यामुळे आता तुम्ही हे त्यांना विचारलं पाहिजे की त्या आव्हानांचं काय झालं। दुसरीकडे एक महत्त्वाची अपडेट येते हिंगोलीमध्ये ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर हे विजयी झालेले आहेत। त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालंय। तर ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढत हिंगोलीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली होती आणि हिंगोलीमध्ये नागेश पाटील आष्टीकर यांच्या गळ्यामध्ये विजयाची माळ पडलेली आहे। तर बाबूराव कोहळीकर शिंदे गटाचे उमेदवार, त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली आहे। एक एक कल, एक एक निकाल आता हाती यायला सुरुवात झालेली आहे। हिंगोलीमधले अपडेट आपण पाहतोय, अगदी काही जागांचे निकाल आता बाकी राहिलेले आहेत आणि त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। तर सध्या जे निकाल हाती आलेले आहेत त्या संदर्भात चर्चा करूयात। पॅनलिस्ट सोबत आहेत राजीव सर, सरिता मॅम। अभय, मी आपल्याकडे येते। आंबेडकरांचं चुकलंच असं म्हणायचं का?